एव्हरीवन, लास्ट लेक्चरला आपण रेसिप्रोकेटिंग पंप हा डिस्कस केलेला होता. त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण बघितलं होतं, पार्ट्स बघितलेले होते. आज आपण डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप हा डिस्कस करणार आहोत. त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग हे 2 पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप आणि रेसिप्रोकेटिंग पंप या दोन्ही ज्या फिगर आहेत, या दोन्ही फिगर तुम्हाला क्वेश्चन जसा एक्झाममध्ये विचारला जाईल त्या पद्धतीने या तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत. या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये आपण कनेक्टिंग रॉड आणि क्रँक असेंब्ली ही शो केलेली होती. इथे फक्त आता ही जी असेंब्ली आहेत, ही असेंब्ली तुम्हाला इथे कनेक्टेड आहेत हे इमॅजिन करायचं आहे आणि त्याप्रमाणेच या पिस्टन रॉडची आणि या पिस्टनची मुवमेंट होते हे लक्षात घेऊन याची वर्किंग समजून घ्यायची आहे. यानंतर आपण स्टार्ट करूयात. आता डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये पार्ट्स कोणकोणते आहेत, तर हा जो फर्स्ट पार्ट आहे याला आपण म्हणणार चेंबर. हा चेंबर सिलेंडरसारखं वर्क करेल, त्याला सिलेंडरही तुम्ही कन्सिडर करू शकतात. त्यानंतर या सिलेंडरला बॉटमला 2 पाईप आपण एंडला कनेक्ट केलेले आहेत. हे 2 पाईप इनलेट पाईप म्हणून वर्क करणार आपण, त्यालाच आपण सक्शन पाईपही म्हणणार. आता हे जे 2 पाईप आहेत याचे दोन्ही एंड हे बॉटमला जी टँक आहे, ज्या टँकमधून आपल्याला वॉटर लिफ्ट करायचं आहे त्या टँकमध्ये आपण हे डिप केलेले आहेत. त्यानंतर येतात आउटलेट पाईप. आता या चेंबरच्या टॉप पोर्शनला जे 2 पाईप आपण कनेक्ट केलेले आहेत, हे 2 पाईप आहेत आउटलेट, आणि या दोघांना आपल्याला ज्या ठिकाणी डिस्चार्ज करायचं आहे, वॉटर सप्लाय करायचं आहे, त्या पॉईंटपर्यंत आपण कनेक्ट करतो. मग आता ह्या पूर्ण चेंबरमध्ये 2 इनलेट असतील आणि 2 आउटलेट असतील. आता हे 2 जे इनलेट आणि आउटलेट आहेत, हे 2 इनलेट आउटलेट वर्क करण्यासाठी आता इथे बघा, हा जो ॲरो शो होतोय त्या ॲरोच्या इथे एक ब्लॅक कलरची लाईन आहेत. हे दोन्ही जे वॉल आहेत, हे वॉल टॉप डायरेक्शनला ओपन होतील. त्याचप्रमाणे इनलेटलाही 2 वॉल दिलेले आहेत. हे 2 वॉल ज्यावेळेस टॉप डायरेक्शनला ओपन होतील त्यावेळेस त्या पॉईंटमधनं फ्लुइड आतमध्ये येईल. हे झाले आउटलेटचे वॉल आणि इनलेटचे वॉल. त्यानंतर हा आहे पिस्टन आणि हा असेल पिस्टन रॉड, की जो कनेक्टिंग रॉडला कनेक्ट केलेला आहे आणि कनेक्टिंग रॉड क्रँकला कनेक्ट केलेला आहे. क्रँकची मुवमेंट झाली की पिस्टन रॉड जो आहेत या ठिकाणी शो करतो. हा जो पिस्टन रॉड आहे, हा पिस्टन रॉड फॉरवर्ड डायरेक्शनला आणि बॅकवर्ड डायरेक्शनला मुवमेंट करतो, आणि सेम त्याच रॉडला एंडला पिस्टन कनेक्टेड असल्यामुळे पिस्टनची मुवमेंट ही बॅक अँड फोर्थ रेसिप्रोकेटिंग ॲक्शन या ठिकाणी सिलेंडरच्या आतमध्ये म्हणजे चेंबरच्या आतमध्ये होते. आता आपण बघूयात की यामध्ये वर्किंग कसं असेल या रेसिप्रोकेटिंग पंपचं. या रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये आपण 2 आउटलेट दिलेले आहेत. तर इथे मी O1 आणि O2 त्या 2 आउटलेटला नेमिंग केलेलं आहेत, आणि इनलेटही 2 वॉल आहेत, 2 पाईप्स आहेत, तर याला I1 आणि I2 रिप्रेझेंट केलेले आहेत. आता हे जे 2 आहेत, या 2ला तुम्ही वेगळेही नेमिंग देऊ शकतात. फक्त तुम्हाला वर्किंगमध्ये त्या नेमिंगप्रमाणेच तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत आणि नोट डाऊनही करायचे आहेत. मग आता या ठिकाणी फर्स्ट काय होतं बघा, इमॅजिन करूयात आपण की 1 पोझिशनला म्हणजे आउटलेट पाईपला आणि इनलेट पाईपला आता सध्या पिस्टनची पोझिशन आहे, आणि ही जी पिस्टनची पोझिशन असेल त्यावेळेस या पूर्ण चेंबरमध्ये आता ह्या ठिकाणी दिसत आहेत की ह्या पूर्ण चेंबरमध्ये फ्लुइड या ठिकाणी स्टोअर झालेलं आहे, आणि हे फ्लुइड कुठनं आलेलं असेल तर या पॉईंटपासून आलेलं असेल. आता हे कसं येतं हे आपण तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये लगेच दिसेल. फक्त तुम्हाला एक कन्सिडर करायचं की ज्यावेळेस पिस्टन हा 1 पोझिशनला असेल त्यावेळेस या पूर्ण चेंबरमध्ये फ्लुइड आहे, आणि हे फ्लुइड आलेलं आहे या 2 नंबरच्या पोर्टमधनं. यानंतर ज्यावेळेस आपण आता पिस्टन 1 नंबरपासून 2 नंबरकडे मुवमेंट करतोय, या ठिकाणी शो करतो मी तुम्हाला, पिस्टनची मुवमेंट झाली आता 1 नंबरकडनं 2 नंबरकडे. तर हा जो इनलेट पाईप आहे, या इनलेट पाईपमधनं फ्लुइड आतमध्ये येणार, आणि आतमध्ये आल्यानंतर या पूर्ण चेंबरमध्ये इथे या पूर्ण चेंबरमध्ये स्टोअर होणार. आता या पूर्ण चेंबरमध्ये स्टोअर झाल्यानंतर जेवढी कॅपॅसिटी आहे चेंबरची तेवढं पूर्ण स्टोअर झालं. त्यानंतर ऑलरेडी इथे जे काही फ्लुइड होतं ते फ्लुइड कुठनं जाईल, O2 मधनं बाहेर डिस्चार्ज होईल. यानंतर काय झालं बघा, आता जो 2 नंबरला पिस्टन होता तो परत काय आला, बॅकवर्ड डायरेक्शनला आला, बॅक साईडला आला, म्हणजेच लेफ्ट साईडला त्यांनी मुवमेंट केली. आता लेफ्ट साईडला मुवमेंट केल्यानंतर इथे काय झालं की इथे जे येलो कलरमध्ये जे काही फ्लुइड होतं ते फ्लुइड कुठून जाईल, आता O1 मधनं बाहेर जाईल, आणि सेम टाईमला हा जो I1 आहे हा I1 वॉल ओपन होत आहे. म्हणजेच पिस्टन ज्यावेळेस या पोझिशनपासून बॅक साईडला म्हणजेच लेफ्ट साईडला मुवमेंट करतोय त्यावेळेस I2 हा ओपन होतोय आणि इनलेटमधनं वॉटर सक्शन होतंय. सेम टाईमला इथे जे त्याच्या लेफ्ट साईडला जे काही फ्लुइड आहेत हे O1 मधनं बाहेर होतंय.
म्हणजे ही एक ॲक्शन झाली. एकाच पिस्टनच्या मुवमेंटमध्ये इनलेटही होतं आहे आणि आउटलेटही होणार. आता यानंतर बघूयात आपण पुढे काय होतं बघा. हा इनलेट तर झाला आणि हा आउटलेट झाला, हे दोन आपण या ठिकाणी शो केले. त्यानंतर पिस्टन परत ज्यावेळेस फॉरवर्ड डायरेक्शनला जाईल त्यावेळेस परत 1 नंबरच्या पॉईंटमधनं इनलेट होईल आणि 2 नंबरच्या पॉईंटमधनं आउटलेट होईल. मग या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत 1-1 आणि 2-2 हे जे 2 पॉईंट आहेत ना, यातला एक 1 आणि एक 2 हा ओपन होतो. ही झाली फर्स्ट ॲक्शन. आणि पिस्टन ज्यावेळेस मुवमेंट करतो दुसऱ्या डायरेक्शनला त्यावेळेस दुसरा 1 आणि दुसरा 2 हा ओपन करतो. म्हणजेच पिस्टन ज्यावेळेस 1 पासून 2 कडे मुवमेंट करतो त्यावेळेस एकदा डिस्चार्ज होणार आणि 2 कडनं 1 कडे मुवमेंट जर केली तर परत दुसरं डिस्चार्ज होणार. त्यामुळे याला आपण डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप म्हटलंय. ॲक्ट काय करतो तो 2 वेळेस करतो. आता 2 वेळेस म्हणजे काय बघा, इथे आता पिस्टन आहेत आता 1 नंबरला, 1 पासून चाललाय तो 2 नंबरला. आता 2 नंबरला ज्यावेळेस तो चाललेला आहे ना त्यावेळेस 1 मधनं वॉटर आतमध्ये चाललंय आणि 2 मधनं वॉटर आत बाहेर जात आहे. त्यामुळे ही 2 वेळेची ॲक्शन झाली. त्यामुळे याला आपण म्हणणार डबल ॲक्टिंग. म्हणजे एकाच स्लाईडमध्ये 1 to 2 नंबरच्या एकाच मुवमेंटमध्ये तो 2 ॲक्शन करतोय, सक्शन पण करतोय आणि डिस्चार्ज पण करतोय. त्यामुळे याला आपण म्हणणार डबल ॲक्टिंग. वेअरॅज रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये आपण काल जो बघितला त्यामध्ये काय होतंय, ज्यावेळेस पिस्टन टॉप डेड सेंटरपासून बॉटम डेड सेंटरला जातोय त्यावेळेस फक्त सक्शन होतंय आणि बॉटम डेडकडनं टॉप डेडकडे येतोय त्यावेळेस फक्त डिस्चार्ज होणार आहे. म्हणजे काय होतंय, टॉप डेड टू बॉटम डेड सेंटर. आता या ठिकाणी जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं आणि जर आपण याला या ठिकाणी या पॉईंटला मी टॉप डेड सेंटर म्हटलं आणि या पॉईंटला बॉटम डेड सेंटर म्हटलं, जर पिस्टन टॉप डेडपासनं बॉटम डेडपर्यंत जर पोहोचला तर इथे रेसिप्रोकेटिंग पंपमध्ये एकच ॲक्शन व्हायची सक्शनची. पण इथे काय होतंय, सक्शन बी होतंय आणि डिस्चार्ज पण होतंय एकाच ॲक्शनमध्ये. त्यामुळे याला आपण म्हटलंय डबल ॲक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. आता तुम्हाला याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग जे थिअरी आहे हे थिअरी तुम्हाला नोट्समध्ये मिळेल किंवा मॉडेल आन्सरमध्ये मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलेले आहेत. याचे फक्त वर्किंग कशी होते हे समजण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ होता. थँक्यू.